छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय, पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार सर, डीसीपी बगाटे सर, एसीपी शिंदे सर व सगळ्या पोलिसांच्या मार्फतीने शहरामध्ये नायलॉन मांजावर जी बंदी आहे त्या संदर्भामध्ये मोहीम राबवण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या जागेवर, वेगवेगळ्या मोकळ्या जागी आणि रस्त्यावर, चौकांमध्ये सगळ्या ठिकाणी जी आहे तर सदरची मोहीम राबवण्यात येत असून या नायलॉन मांजावर माननीय हायकोर्टाने जी बंदी घातलेली आहे आणि या नायलॉन मांजामुळे ज्या म्हणजे लोकांचे, नागरिकांचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे जी मोठ्या प्रकारची इंजुरी होते किंवा बाईक चालवताना जर नायलॉनचा मांजामध्ये आला तर गळा कापून जातो आणि यानुसार जे आहे तर आम्ही जेव्हा गुन्हे दाखल करतो तर BNS कलम 110 आणि 223 नुसार म्हणजे जे आहे कल्पेबल होमिसाइड, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तुमच्यावर दाखल होऊ शकतो। त्यामुळे जे आहे की पतंग उडवताना आपण नायलॉन मांजाचा वापर न करता कॉटनच्या मांजाचा वापर करून तुम्ही पतंग उडवू शकता व जो नवीन वर्षाचा 2025 वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती याचा चांगल्या प्रकारे आनंद उपभोगू शकतात। परंतु हा तुमचा आनंद उपभोगताना कोणाचा त्यामध्ये जीव जाणार नाही किंवा कोणाला खूप हार्म असं होणार नाही यासाठी सगळ्यांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे। तरी सर्व नागरिकांना माझी पोलीस आयुक्तालयाच्या मार्फतीने व माझ्या सर्व पोलीस बांधवांच्या मार्फतीने आव्हान आहे की आपण सगळ्यांनी जे आहे नायलॉनचा मांजा किंवा काचेचा मांजा न वापरता कॉटनच्या मांजाचा वापर करून सदरच्या सणाचा जो आहे आनंद घ्यायचा आहे। आपण ड्रोन उडत आहात पण याचं ध्यान कसं देणार आहे, कसं कळणार आपलं की वरती मांजा नायलॉनचा आहे म्हणून आणि त्याच्यावर कशी कारवाई होणार? आम्ही जे आहे तर म्हणजे पाईप पेट्रोलिंग, व्हेकलची पेट्रोलिंग वगैरे या व्यतिरिक्त ड्रोन पेट्रोलिंग सुद्धा आम्ही ठेवलेली आहे। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुलं जे आहेत पतंग उडवत असेल तर आम्हाला ते लक्षात येईल आणि त्या ठिकाणी आमचा जो पेट्रोलिंगचा स्टाफ आहे तो जाईल आणि त्या मुलांचे जे आहेत मांजा वगैरे चेक करणार आहे। इव्हन वरती सुद्धा जर काटाकाटी जास्त मोठ्या प्रमाणात झाली तर आम्हाला ते लक्षात येऊ शकते की हे नायलॉनचा मांजा इथे वापरला जात आहे। ओके। आज नाशिक शहरामध्ये जो पतंग महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये काही समाजकंटक हा नायलॉनचा मांजा वापरतायत। आज नायलॉनचा मांजा किती घातक आहे। आज धोत्रे नामक जो मुलगा आहे हा कामावून घरी चालला होता, त्याचा मांजा गळ्यात अडकून मृत्यू झालाय। मी सगळ्यांना विनंती करतोय ज्यांच्याकडे नायलॉनचा मांजा असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता फेकून द्या, कारण की त्याच्यामुळं एक जवान मुलगा मृत्युमुखी पडलाय। काही त्याचा गुन्हा नव्हता, तो गाडीवर त्याचा चालला होता आणि अचानक मांजा त्याच्या गळ्यामध्ये आला गाडी समोर। आज त्याचा नाही का गळा कापून त्याचा मृत्यू झालाय। मी नम्र विनंती करतो समाजकंटकांनो, तुम्ही हा मांजा फेका।